विरोध पक्षाचे लोक तुम्हाला सांगतील की मी हे करेन ते करेन, अगदी मोठमोठ्या बाता तुमच्या समोर मारतील, पण ते आता काहीही करू शकणार नाहीयेत. कारण सध्या जी सत्ता आहे ती आपल्या भाजपाची आहे, महायुतीची आहे. आपल्या गावातील म्हणजे माझ्या मतदारसंघाचा मुख्य प्रश्न आहे तो स्वच्छता. मला निवडून दिलं की माझं पहिलं प्राधान्य राहणार आहे ते रस्ते, गटर्स आणि इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी. आणि तर मला हे सांगायचे आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी या पाचगाव मतदारसंघाच्या एका क्रांतिकारी विकासाच्या अध्यायाला सुरुवात करणार आहे आणि तुमच्या मताची गरज आहे. तुमचं अनमोल मत मी वाया जाऊ देणार नाही, इतका तुम्हाला मी आता विश्वासाने सांगते. अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर नरशार्दूल छत्रपती संभाजी महाराज, माझा राजा लोकराजा शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करते. तसेच माझे सासरे स्वर्गीय अशोकराव पाटील साहेब यांच्या स्मृतीस वंदन करते आणि माझे मनोगत तुमच्यासमोर व्यक्त करते. व्यासपीठावर उपस्थित महेश जाधव साहेब, संजय दादा वास्कर, त्याचप्रमाणे भिकाजी गाडगे साहेब, सुनील घोरपडे बाबा, तसेच इतर उमेदवार, माझ्या आई समान असणाऱ्या सासूबाई श्रीमती मनीषा अशोक पाटील आई साहेब, तसेच माझ्या प्रचारात किंवा जे यश मला मिळणार आहे त्या यशात सिंहाचा वाटा असणाऱ्या आमच्या लाडक्या मनीषा वास्कर वहिनी साहेब, तसेच तुमच्या आशीर्वादानं मी इथं उभी आहे. आपल्या सगळ्यांचं मी इथं स्वागत करते. मी आज तुमच्या समोर उभी आहे हे फक्त एक जिल्हा परिषदेची उमेदवार आहे आणि तुमच्या समोर फक्त प्रचार करते म्हणून उभी नाहीये. तर मला हे सांगायचे आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी या पाचगाव मतदारसंघाच्या एका क्रांतिकारी विकासाच्या अध्यायाला सुरुवात करणार आहे आणि हे मला सांगायचे म्हणून मी आज इथं उभी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज विविध घटकात आपल्या देशाला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवले. आज आपला भारत देश पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातोय. तसेच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी अनेक योजना आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. आता मगासपासून तुम्ही सगळ्या योजना ऐकलेल्या आहेत, मी पुन्हा रिपीट करत नाही, पण या ज्या काही योजना आहेत त्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. फक्त एका विशिष्ट मर्यादेपुरत्या या योजना केलेल्या नाही आहेत, विशिष्ट एका वर्गापुरत्या या योजना केलेल्या नाही आहेत, तर अगदी शेतकऱ्यापासून ते रिटायर्ड जवानापर्यंतच्या या योजना आहेत आणि या सगळ्यांचा लाभ आपण घेतोय. आणि अशाच नवनवीन योजना मला या मतदारसंघापर्यंत आणायच्या आहेत. तसेच आपल्या गावातील म्हणजे माझ्या मतदारसंघाचा मुख्य प्रश्न आहे तो स्वच्छता. मला निवडून दिलं की माझं पहिलं प्राधान्य राहणार आहे ते रस्ते, गटर्स आणि इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि मी हे काम पूर्णत्वास नेणारच असा आज तुम्हाला शब्द देते. आणि आज मी इतक्या खात्रीने हे तुम्हाला सांगते याचं कारणही तसंच खास आहे. कारण इतर लोक तुम्हाला सांगतील, विरोध पक्षाचे लोक तुम्हाला सांगतील की मी हे करेन ते करेन, अगदी मोठमोठ्या बाता तुमच्या समोर मारतील, पण ते आता काहीही करू शकणार नाहीयेत. कारण सध्या जी सत्ता आहे ती आपल्या भाजपाची आहे, महायुतीची आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. आता परवाच निवडणूक झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे की आपल्याला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपाची सत्ता आणायची आहे. तसेच माझं शिक्षण BA LLB आहे, त्यामुळे माझ्या शिक्षणाचा पुरेपूर वापर मी महिला सबलीकरणासाठी किंवा आपल्या भागात नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करेन आणि नवनवीन योजना तुमच्यापर्यंत आणेन. आमचे लाडके आमदार अमल नाडिक साहेब
संसदरत्न राज्यसभा खासदार मुन्ना माडिक साहेब हे कायमच आपल्या पाठीशी असतात. भाजप महायुतीचं मोठं पाठबळ आता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला निवडून द्या इतकंच आम्ही विनंती करतो, कारण हे पाठबळ आम्हाला मिळालंय, त्यांचा विश्वास आम्हाला मिळालाय आणि तो आम्ही सार्थ केल्याशिवाय राहणार नाही. तसेच मला माझ्या घराकडून जो वारसा मिळालाय समाजकारणाचा, तो आता मला पुढे न्यायचा आहे आणि तो पुढे नेताना आता मला तुमच्या साथीची गरज आहे, तुमच्या मताची गरज आहे. तुमचं अनमोल मत मी वाया जाऊ देणार नाही इतका तुम्हाला मी आता विश्वासाने सांगते. आणि येत्या 7 फेब्रुवारीला आम्हाला भरभरून मत द्या. आमचं चिन्ह कमळ आहे, त्यामुळं मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या इतकंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.